आणि वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पुढच्या आठवड्यापासून राज्यात नवी नियमावली समोर येते आणि चालवल्यास चालकाला कोर्टात नेलं जाणार आहे, रुपये दंड पडणार आहे। तर वाहन चालकांसाठी परिवहन विभागानं हा एक मोठा निर्णय घेतला। 2 चाकी वाहनांसाठी आता 5 नवीन नियम लागू झाले। पहिला, नेम मोडला तर 1000 रुपये दंड। दुसरा, नियम मोडला तर 2000 रुपये दंड। राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी म्हणजेच मोटरसायकल ज्यांच्या घरांमध्ये आहे त्यांच्यासाठी 5 कडक नियम आले आहेत, जे पुढील आठवड्यापासून आता लागू होत आहे। 2 चाकी वाहन चालकांसाठी नवीन 5 नियम लागू करण्यात आले आहेत। यातील पहिला नियम तोडल्यास 1000 रुपये दंड। दुसरा, नियम तोडल्यास 2000 रुपये दंड। तिसरा, नियम तोडल्यास 5000 रुपये दंड। चौथा, डॅम मोडल्यास 10,000 रुपये आणि जर 5व्या नियमांचे उल्लंघन केले तर तब्बल 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची जेल होणार आहे। जर तुमच्याकडे 2 चाकी वाहन म्हणजेच मोटारसायकल किंवा स्कूटी असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण आता नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि अतिशय काटेकोरपणे प्रत्येक वाहन चालकांची तपासणी ठीक ठिकाणी होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेराच्या माध्यमातून तुमच्या गाडीचा नंबर प्लेटवर थेट तुमच्या गाडीच्या आरसी बुकवरून नोंदवले जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल, त्यातून तुमची सुटका अजिबात होणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे असे दंडामध्ये वाया जाऊ नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो की काय होतंय, पोलीस कुठे पकडतात किंवा पकडत तर 100 रुपये देऊन सुटू, पण आता तो जमाना गेला। सरकार आता रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कडक कारवाईला सुरुवात केली आहे। आधीचे दंड खूपच कमी होते म्हणून आपण नेम गंभीर्याने पाडत नव्हतो, पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढवल्या आहेत की एक चूक तुम्हाला 1000 रुपयांना पडू शकते। या सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत। तुम्ही सिग्नल तुरा हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलला बोलतात तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आलेला असेल आणि हा दंड वेळेत भरला नाही तर पोलीस ते तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकता। चला तर मग वेळ न घालता आपण त्या 5 भयानक नियमाबद्दल जाणून घेऊया, जे तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतात। आणि लक्षात ठेवा, 5वा नियम सर्वात जास्त धक्कादायक आहे, जे थेट 25,000 रुपयांचा दंड आणि जेलचे हवा आहे। तो नेम कोणता आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। पहिला नियम आहे हेल्मेट सेफ्टीचा। आतापर्यंत हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड होता, त्यामुळे अनेक जण त्याकडे जास्त लक्ष देत नव्हते। पण आता इथून पुढे हेल्मेट शिवाय गाडी चालवताना दिसल्यास तुम्हाला थेट 1000 रुपयाचा दंड भरावा लागेल। पण गोष्ट इथेच संपत नाही। केवळ दंड भरून तुम्ही सुटका होणार नाही, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा 3 महिन्यासाठी निलंबित म्हणजे सस्पेंड केला जाईल। विचार करा, 1000 रुपये तर जातीलच, पण 3 महिने तुम्ही गाडीला हातही लावू शकत नाही। आता दुसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, वाहन विमा नियम। जर आता तुमच्या गाडी चालवत असताना तुमचा वाहनचा विमा संपला असेल तर तुम्हाला, आणि त्याच प्रकारे जर तुम्ही गाडी चालवत असेल तर तुम्हाला आता 2000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्याची जेल सुद्धा होऊ शकते। विचार करा, केवळ विमा भरल्या नसल्याने तुम्हाला किती मोठा दंड आणि 3 महिन्याचे जेल सुद्धा होऊ शकते। आता आपण बोलूया त्या नियमाकडे, जो आपल्यापैकी अनेक जण रोजच्या घाई गडबडीत मोडतात आणि आता त्याची किंमत आहे तब्बल 5000 रुपये। नियम क्रमांक 3, धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणे या 2 मुख्य गोष्टी येतात। गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे। कल्पना करा, तुम्ही ऑफिसमधून दमून भागून घरी निघतात, रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे, तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळेस तुमच्या खिशातला मोबाईल वाजतो, घरातून फोन आहे, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवता, दुसऱ्या हातात खिशातून मोबाईल काढता, हेल्मेट असूनही बोलण्याचा प्रयत्न करतात। हे दृश्य खूपच धोकादायक आहे। याचा तुम्ही विचार केला आहे का? शास्त्रज्ञाच्या मते गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे आपलं लक्ष रस्त्यावर 50% पेक्षा जास्त विचलित होतं। आधी या चुकांसाठी फक्त 500 रुपये दंड होता म्हणून लोक घाबरत नव्हते, पण सरकारने थेट 10 पटींनी दंड वाढवला आहे।
मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना तर या 5,000 रुपये दंडाचं आठवण नक्कीच राहील. आता चौथा नियम, जिथे दंड थेट दुप्पट होतोय, म्हणजे 10,000 रुपये. आणि हा गुन्हा फक्त तुमचा खिसा रिकामा करणार नाही, तर तुमच्या नावावर एक असा डाग लावतो जो आयुष्यभर पुसला जाणार नाही. नियम क्रमांक 4, दारूच्या नशेत किंवा कोणतेही अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवणे. दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांच्या हाती लागताच तर काय होतं हे आता नीट समजून घ्या. पहिल्यांदा, जर तुम्ही पहिल्यांदा या गुन्हा सापडला तर तुम्हाला थेट 10,000 रुपये दंड किंवा 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. हे फक्त दंडावर किंवा जेलमध्ये जाऊन थांबत नाही. तुमची गाडी जप्त केली जाते, तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात, तुमचा वेळ, पैसा आणि प्रतिष्ठा सगळं अपमानाला लागतं. आणि विचार करा, जर तुमच्यामुळे एखाद्याचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. तुमची एक चूक दुसऱ्या एखाद्या कुटुंबाला आयुष्यभरसाठी उद्ध्वस्त करू शकते. पण कायदा येथेच थांबत नाही. जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली, म्हणजे एकदा पकडून सुद्धा तुम्ही सुधारलात नाहीत आणि परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलास, तर कायदा तुमच्याकडे एक क्राईम गुन्हेगार म्हणून लावला जाईल आणि यावर शिक्षा अजून कठोर होते. दुसऱ्यांदा पकडल्यास दंडाची रक्कम 15,000 रुपये होते आणि तुरुंगवासाची शिक्षा 2 वर्षापर्यंत वाढते. 2 वर्षाचे जेल. विचार करा, तुमच्या नोकरीचं काय होईल, तुमच्या कुटुंबाचं काय होईल, समाज काय मान राहील. दारूच्या एक ग्लास तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो हे या नियमातून सरकारनं दाखवून दिलं आहे. त्यामुळे मित्रांनो, मजा करा, पण जबाबदारीनं गाडी चालवा. गाडी आणि दारू या 2 गोष्टी कधी एकत्र घेऊ नका. आता आपण शेवटचा निर्माणकडे आलो आहे. शेवटचा नियम अतिशय मोठा नियम आहे आणि या नियमामुळे प्रचंड तुम्हाला दंड वसूल केला जाईल आणि याची जी सजा तुम्हाला दिली जाणार आहे, हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा नियम जो थेट पालकांच्या संबंधित आहे. हा नियम ज्याची शिक्षा तब्बल 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची जेल आहे. 5वा आणि सर्वात भयंकर नियम, अल्पवयी मुलांना म्हणजे 18 वर्षाखालील मुलांना किंवा मुलींना वाहन चालवण्यासाठी देणे, परवानगी देणं. प्रत्येक पालकांना आपल्या मुलावर प्रेम असतं, पण त्या प्रेमाच्या नादात कमी वयात त्यांच्याकडे गाडी दिली जाते आणि त्यामुळे होणारा जो अपघात असतो त्यांच्या जीवावर आणि समोरच्यांच्या जीवावर येतो. म्हणून यासाठी सरकारने सप्त नियम लागू केलेला आहे. याचा नियम म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी चालक असतील, वाहन चालवतील, त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर दोघांवर कारवाई करण्यात येईल आणि यापुढे कधी त्यांना सरकारच्या माध्यमातून, RTOच्या माध्यमातून कुठलाही गाडी त्यांचा परिवारमध्ये कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून या सर्व नियमांचे पालन नक्की करा आणि RTO चाहे जो नियम लागू झालेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या सुरक्षासाठी, आपल्या सुरक्षासाठी हा नियम ठेवण्यात आलेला आहे. सर्वांनी याचा पालन करणे अतिशय गरजेचे आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.